चेक करायला हवं. सावकारावर जो ओनर आहे तोच आहे का, साईनला तोच ओनर अवेलेबल आहे का, लिगल सगळ्यात अगोदर चेक करायला हवं. त्यांनी मी जसं म्हणाले की रेराच्या रूल्स प्रमाणे तर फर्स्ट जायलाच हवं. किंवा जर त्यांनी पॉवर पेटर्नी दिली आहे तर पॉवर पेटर्नी होल्डर कोण आहे, त्याच्यामध्ये त्यांची साईन आहे का, ओनर Bonus for top earning market performer commercial and residential property. Thank you. नमस्कार मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत रिअल इस्टेट क्षेत्रात 13 वर्षाचा भक्कम अनुभव असलेल्या पुणे तसेच संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत नैतिक रिअल इस्टेट एजन्सीच्या फाउंडर अँड प्रोप्रायटर मिसेस ज्योती सुरेश गायकवाड. खरेदी विक्री, भाडे, प्लॉट्स, कमर्शियल प्रोजेक्ट्स, जेव्ही, कन्स्ट्रक्शन आणि आफ्टर सेल सर्व्हिस या सर्व क्षेत्रात विश्वासाचं नाव म्हणजे नैतिक रिअल इस्टेट. ज्योती मॅडम, कोच किरण पाटील पॉडकास्ट यामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच. तुम्ही खूप बहुमूल्य वेळ काढून एवढ्या बिझी शेड्यूलमधून तुम्ही आज आम्हाला वेळ दिला. ज्योती मॅडम, तुमच्या स्वतःबद्दल आणि नैतिक रिअल इस्टेट एजन्सी आपली कशा पद्धतीने सुरू झाली, त्या पाठीमागचं काय व्हिजन घेऊन तुम्ही उतरले, तर त्याबद्दल प्लीज थोडंसं सांगा. येस सर. मी तशी प्रॉपर पुण्याची आहे. माझं जन्म पुण्यात, शिक्षण पुण्यातच झालं. 13 वर्षापूर्वी मी बँकेमध्ये जॉब करत होते. ऍक्सेस, तेव्हा माझं सेल्स डिपार्टमेंट होतं. बट लग्नानंतर मोस्टली होतं की आणखीन जबाबदारी येतात, तर मी तो जॉब तिकडे रिझाईन केला. आणि नंतर फक्त असंच होतं की एक चूल आणि मूल यातच अटकायचं नव्हतं मला. लाईफमध्ये काहीतरी करायचं होतं पुढे. सो म्हणून मग मी असा विचार केला की मी फक्त घरात बसून नाही राहू शकत. सो मी घरातून काहीतरी करू इच्छित होते. सो मी असा विचार केला की आपण रिअल इस्टेट मध्ये करू शकतो, की मी माझ्या वेळेनुसार घरी वेळ देऊ शकते आणि या बिझनेस मध्येही काम करू शकते. म्हणून मी रिअल इस्टेटचा विचार केला आणि त्यामध्ये एंट्री केली. सो तिथून सुरुवात झाली की थोड्या थोड्या लीड्स, नवीन क्लायंट्स भेटत गेले, रिस्पॉन्स चांगला मिळत गेला आणि मग तिथून विचार केला की आता मी या बिझनेस मध्ये पुढे जाऊ शकते. कॉन्फिडन्स वाढल्यानंतर मग 13 वर्षांपासून आपण ते सुरू केलं, नैतिक रिअल इस्टेट. 13 वर्षाचा हा प्रवास तर सोपा तर नक्की नसेल. या काळात तुम्हाला काय काय अडचणींना सामोरं जावं लागलं? याच्यामध्ये स्टार्टिंगला एक तर होतं की मार्केटमधून आपण नवीन क्लायंट्स शॉर्टलिस्टेड करणं, जेन्युइन क्लायंट्स, बायर्स, सेलर्स हे शॉर्टलिस्टेड करणं मला फार कठीण गेलं. कारण मी नवीन होते त्या फील्डमध्ये आणि शॉर्टलिस्टेड करणं, त्यांना सगळ्या गोष्टी समजावून सांगणं, त्याच्यानंतर त्यांचा येस नो हा एक वेटिंग पिरियड होता, तो खूप जास्त मोठा होता माझ्यासाठी. आणि त्यामध्ये लीड्स जनरेट करून मार्केटमध्ये आता काय करायला हवं, आपण कशा पद्धतीने पुढे जायला हवं, हाही विचार प्रत्येक वेळी यायचा. पण नंतर चांगले क्लायंट्स मिळत गेले आणि नवीन नवीन पद्धती येत होत्या. तेव्हा एवढं टेक्निकल म्हणजे डिजिटल नव्हतं. तर कम्युनिकेशनसाठी होतं, लिगल गोष्टी त्यांना एक्सप्लेन करणं आणि त्या सगळ्या सांगणं. पुन्हा याच्यामध्ये तर एक जेंडरचा विषयही येतो की एक महिला आहे तर एक लेडीकडून आपण डील करतोय तर ती फुलफिल होईल की नाही, हे डाऊट्स त्यावेळेला क्लायंट्सचे असायचे. पण ते आपण काम करून आणि त्या कामांच्या ह्याच्यातून ते सिद्ध करून दिलं की नाही, लेडी पण सगळ्या डील कम्प्लीट करू शकते, लिगल ॲडवाईस देऊ शकते आणि प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला चांगली प्रॉपर्टी शो करून इथपर्यंत तुमचं लिगल सगळी कामं करून देऊ शकते. तर त्याच्यानंतर ह्या सगळ्या स्ट्रगलमधून बरंच काही शिकायला मिळालं आणि आता आपले जवळजवळ 5,000+ क्लायंट आहेत मार्केटमध्ये. आणि आपण त्यांच्या बरोबर आता काम करतोय पुण्यामध्ये. आम्हाला नक्की ऐकायला आवडेल की नेमकं नैतिक रिअल इस्टेट एजन्सी काय काय सेवा देते? नैतिक रिअल इस्टेट आपण आता नवीन प्रोजेक्ट्स देतोय, जेव्ही, रेंटल, रिसेल, कमर्शियल या सर्व्हिसेस तर देतोच आहे आपण. पण त्याच्या व्यतिरिक्त ॲडिशनल आपण असं देतोय की जर कोणत्या क्लायंटने प्लॉट घेतला, फ्लॅट घेतला तर फक्त त्याचं नीड तेवढंच नाही आहे, त्याच्यानंतर त्याला इंटेरियर करायचं असतं, पेंटिंग करायचं असतं, बऱ्याचशा काही गोष्टी असतात, ते आपण सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. की आता समजा कोणी प्लॉट घेतलाय तर तो डेव्हलप करतो आपण, RCC कन्स्ट्रक्शन करून देतो.
नंतर त्यांना डिझायनिंग वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांना प्रोव्हाइड करतो. तसंच त्याच्यामध्ये पेंटिंग येईल, इंटेरियर येईल, आर्किटेक्ट, ही सगळी टीम आहे आपली. तर ही टीम आपण त्यांना देतो आणि सगळी कामं आपण त्यांना करून देतो. तसंच की लिगल गोष्टी असतात बऱ्याचशा, की प्रॉपर्टी बाय केल्यानंतर टॅक्सेस असतात गव्हर्नमेंटचे काही, त्या सर्व्हिसेस आपण देतो. क्लिनिंग असतात, डीप क्लिनिंगच्या त्या सर्व्हिसेस, म्हणजे जर त्यांनी घर घेतलं किंवा प्लॉट घेतला तर लॉक अँड की सिस्टम आपण म्हणू शकतो. त्या सर्व सुविधा आपण नैतिक रिअल इस्टेटमध्ये क्लायंटला देतो. ग्राहकांसाठी प्रॉपर्टी शॉर्टलिस्ट करणं खूप अवघड असतं, तर तुम्ही क्लायंटसाठी कस्टमाइज सोल्युशन कसं देता? येस. येस, तेव्हा मी असं विचार करते सर की मी स्वतः प्रॉपर्टी परचेस करते, सो त्यांच्या गरजा मी अगोदर जाणून घेते, त्यांचं बजेट जाणून घेते, त्यांच्या काय नीड्स आहेत. तर त्यानुसार मी असा विचार करते की आता ही प्रॉपर्टी मी घेते आणि मी माझे पैसे देते, त्यावेळेला मला बऱ्याचशा गोष्टी तिकडे प्लस मायनस करून त्यांच्या रिक्वायरमेंट प्रमाणे प्रॉपर्टी सर्च करून त्यांना कन्व्हिन्स करणं फार इझी जातं आणि मी त्या पद्धतीने त्यांना ते प्रॉपर्टी शो करते आणि क्लायंट तेव्हा ते हॅपी होतात की आमच्या रिक्वायरमेंट, बजेट, गरजेनुसार ऑप्शन्स मिळाले म्हणून. आज 13 वर्षात ज्योती मॅडम एवढा छोट्याशा वटवृक्षाचा एवढं मोठं आज झाड झालंय, एवढा मोठा तुमचा पसारा वाढलाय, पण एवढं मोठ्या लेवलला जाऊन सुद्धा तुम्ही आज डाऊन टू अर्थ, तर हे तुम्हाला कसं काय जमतं? म्हणजे आता सगळ्यात जुनी म्हण आहे की मातीशी जोडलेलं असलं पाहिजे. आपण वरती गेलो तर पडण्याचं चान्सेस 99% चान्सेस असतात आणि मातीशी असलो तर पडायची काहीच भीती नसते. तर त्या पद्धतीने मी सगळ्या क्लायंटशी जोडलेली आहे आणि त्यांच्याशी पर्सनल रिलेशन डेव्हलप झालेलं आहे. त्यानुसार बरीचशी काही कामं होतात आणि प्रत्येकजण फार आदराने हे करतो. म्हणजे बरेचसे क्लायंट असे आहेत की ते खूप खुश आहेत की तुम्ही आम्हाला जी प्रॉपर्टी दिली तर ती खूप छान आहे, आम्ही त्याच्यामध्ये फार सुखी आहोत. हे वाक्य ऐकायला खूप छान वाटतं आणि त्या पद्धतीने आपण सगळ्या सर्व्हिसेस त्यांना दिलेल्या आहेत आतापर्यंत. ब्लेसिंगच येते म्हणून आपण त्यांच्याशी जोडलेलो आहे. कधी असं नाही की हा चला आपण खूप सारे प्रॉपर्टी एवढे क्लायंट झाले तर आपण एखाद्या क्लायंटला अवॉइड केलंय, असं आपल्याकडे होऊ शकत नाही किंवा होणार नाही याच्या पुढे. आफ्टर सेल्स सर्व्हिस हा रिअल इस्टेटमध्ये फार कमी देतात, तर ही सेवा ग्राहकांसाठी किती महत्त्वाची आहे? ही सेवा सर फार महत्त्वाची आहे. मी असं म्हणेन की मोस्टली लोक विचार करतात की आपलं सेल्स झालं आणि आपला विषय संपला किंवा डील झालं, सगळं क्लोज झालं, पण नाही. मी असं म्हणेन की तिथून सुरुवात होते एक ब्रोकरच्या कामांची, कारण की तेव्हा खरी गरज असते बायर्सना की सगळ्या प्रॉपर्टीबद्दलचे जे काही प्रॉब्लेम्स असतील, टेक्निकल, डिजिटल, काय ज्या आत्ताच्या नवीन सुविधा आहेत त्या सगळ्या त्यांना एवढ्या माहिती नसतात आणि ऑफिसच्या कामांनुसार त्यांना एवढा वेळ नसतो की ते स्वतः पर्सनली जाऊन तिकडे ह्या सगळ्या गोष्टी करू शकतात. ते आपण करून देणं, त्याच्याने 2 फायदे होतात. एक तर क्लायंटचाही फायदा होतो की त्यांना सगळी सुविधा आपण आफ्टर सेल देतोय डील कम्प्लीट झाल्यानंतर. सेकंड आहे की आपला ब्रँड जो आहे, आपली कंपनी आहे, त्यांच्याबद्दल त्यांना ट्रस्ट होतं की नाही ह्यांनी फक्त तेवढ्या कामापुरतं आपल्याला साथ नाही दिली, लॉंग टर्म साठी आहेत हे आपल्या बरोबर. सो तो एक ब्रँड होतो, रेफरन्सेस त्यांच्याच थ्रू मिळतात आणि क्लायंट समाधानी होतो. माझं एक तत्व आहे की आपलं क्लायंट समाधानी असायला हवं. आपलं प्रॉफिट लॉस नंतरची गोष्ट आहे, पण आपला क्लायंट समाधानी असेल तर आपण हॅपी आहेत आणि आपण खूप पटकन ग्रो करू शकतो. या सिद्धांतावर मी माझं काम करत असते. क्लायंट फर्स्ट. खूपच छान. USA आणि दुबई मधील क्लायंट्सनी पुण्यातील फ्लॅट्स विकले, हे खूप प्रेरणादायी आहे. हा अनुभव थोडक्यात सांगा. याच्यामध्ये असं आहे की तिकडचे जे क्लायंट्स आहेत त्यांचे बरेचसे फ्लॅट्स आहेत, तर तिकडे मेन इश्यू येतो की त्यांच्या टाइमचं येतं. तिकडे रात्र इकडे दिवस असतो, तर बऱ्याचदा क्लायंटना असं होतं की अरे ते तिकडे आहेत तर ही डील फुलफिल होणार कशी. बट त्यांच्या आणि इकडच्या टाइमनुसार आपण ते करून त्यांना दिलेल्या शब्द, दिलेल्या वेळात त्याच्या अगोदर आपण ते सगळं काम कम्प्लीट करून इंडियन एम्बेसी मधून ज्या काही फॉर्मॅलिटीज आहेत त्या करून आपण वेळे अगोदर त्या डील कम्प्लीट करून दिल्यामुळे USA चे क्लायंट, कॅनडाचे क्लायंट, लंडनचे क्लायंट फार हॅपी आहेत की ते तिथे बसून त्यांना मी इकडे सगळं सर्व्हिस दिली. ते येऊन फक्त साईन करून निघून गेले, ओरिजिनल पेपर्स हँड ओव्हर करून की तुम्ही आता पहा. आणि त्या पद्धतीने त्यांनाही खूप आनंद झाला आणि आता तिथूनही मला बरेचसे रेफरन्सेस येत आहेत.
वा. की आणखीन यांचे फ्लॅट आहे किंवा यांना परचेस करायचं आहे तर तुम्ही यांना हेल्प करा. सो तो अनुभव खूप छान होता की तिकडचे क्लायंटही आपल्यावर तेवढंच ट्रस्ट करतात जेवढे आपल्या इंडियातले इंडियामध्ये करतात. करतात. Yes. तुमचा ब्रँड ट्रान्सपरंट डॉक्युमेंटेशन साठी ओळखला जातो, तर ही विश्वासार्हता तुम्ही कशी निर्माण केली आहे? येस, याच्यामध्ये आपण अगोदर असं करतो की जेव्हा क्लायंट आपल्याकडे येतं तर आपण अगोदर कोणाचं टोकन अमाऊंट जी आहे फायनल करण्यासाठी ती अमाऊंट आपण कधीच घेत नाही. अगोदर आपण लीगल टीम आहे आपली, लीगल टीमला ते डॉक्युमेंट व्हेरीफाय करायला देतो. लीगल कडून ओके आलं तर आपण क्लायंटला सांगतो की सगळे पेपर आम्ही व्हेरीफाय केलेले आहेत आमच्या टीमने, सो आता आपण पुढे जाऊ शकतो. फर्स्ट त्यांना ट्रस्ट तेव्हाच येतं की सगळं व्हेरीफाय झालेलं आहे आणि त्यानुसार आपण आता पुढे जाऊ शकतो. मोस्टली बऱ्याचदा मार्केटमध्ये असं झालेलं आहे की लोकांनी पुढे टोकन अमाऊंट दिलेली आहे पण पुढे जाऊन ते व्यवहार अडकलेले आहेत की लीगलमध्ये काहीतरी प्रॉब्लेम आले, मग ते व्यवहार कॅन्सल झाले, पुन्हा रिफंडचे इश्यूज, असे बरेचसे क्लायंट आले आणि व्यवहार इनकम्प्लीट राहिलेले आहेत. रिफंडच्या वेळेला त्यांचे बरेचसे इश्यूज मग ते आपण सॉल्व्ह करून दिले. तर हे सगळं मध्य ठेवताना आपण सगळे व्हेरीफाय करून डॉक्युमेंट्स रेराच्या नुसार जे काही आहे तशा ह्या करून मगच आपण पुढे प्रोसेस करतो. आणि तेव्हा क्लायंटलाही होतं की सगळं व्हेरीफाय केलं तर आपल्याला आता हरकत नाही. हां, त्यामुळे मग तेही म्हणजे कॉन्फिडेंटली असतात. ते फक्त त्यांचा रोल आपण एवढाच ठेवतो की ऑफिसला या आणि साईन करा, ट्रान्झॅक्शन करा. त्यांची सगळी कामं आपण करतो स्टार्टिंग टू एंड आणि इवन आफ्टर सेल. खूपच छान. साधारण व्यक्ती आणि बिझनेस ओनर यांच्यासाठी प्रॉपर्टी घेताना कोणत्या चुका टाळल्या पाहिजे? ह्याच्यामध्ये दोघांसाठी कॉमन एक मी असं सांगेन की दोघांनी तर फर्स्ट रेरा आहे की नाही हे मोस्टली असतं की नाही एवढी मोठी बिल्डिंग दिसतीये तर असणारच, ते पाहायला हवं. ओसी आहे की नाही पाहायला हवं, लीगल आहे की नाही ते पाहायला हवं. की ह्या सगळ्या गोष्टी टाळतात मोस्टली लोक की नाही असेलच एवढं, असं कोणी बांधायला परमिशन देणार नाही, पण असं नसतं ते. तर ते पाहून मगच पुढचं पाऊल त्यांनी टाकायला हवं. आणि सॅलरीड जे आहेत त्यांनी जेव्हा त्यांच्या बजेटनुसार आणि जेव्हा ते प्रॉपर्टी बाय करतात त्यावेळेला त्यांनी दुसरं कुठलं लोन घ्यावं नाही. त्याच्यामुळे थोडंसं हे येतं. किंवा त्यांनी मोस्टली अशा वेळेला होतं की ते जॉब चेंज करतात, त्यावेळेला डिफिकल्टी येतात लोनसाठी, ते टाळावेत त्या पिरियडमध्ये. अँड सेकंड जे बिझनेस आहे ज्यांचं व्यावसायिक लोक आहेत तर त्यांनी त्यांचे रेग्युलर IT रिटर्न्स रेग्युलर ठेवावे. त्यांचं व्यावसायिक अकाउंट आणि पर्सनल अकाउंट सेपरेट ठेवावं, म्हणजे त्यांना ते व्यवहार त्यांचा पारदर्शक आहे किंवा पुरावा जो आहे की हा माझा IT रिटर्नचा हे आहे ते देण्यासाठी त्यांना इझी पडेल. आणि मोस्टली सगळं ट्रान्झॅक्शन हे ऑनलाईनच करावं. मी असं ह्या गोष्टी सगळ्या त्यांनी फॉलो, कुठली पण प्रॉपर्टी असो, कमर्शियल, प्लॉटिंग, फ्लॅट, ऑनलाईन गेलं तर त्यांच्याकडे ट्रान्झॅक्शन राहणार आणि रेराच्या रूलनुसार त्यांनी फॉलो करून करायला हवं. अच्छा. आज रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करताना सर्वात महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत ज्योती मॅडम? महत्त्वाचे मुद्दे हे आहेत की सगळ्यात अगोदर रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करताना तुम्ही लीगल गोष्टी पाहायला हव्यात, व्हेरीफाय करायला हव्यात लीगल टीम कडून. आणि रेरामध्ये ज्या ज्या काही दिलेले आहेत क्रायटेरियाज ते फॉलो करायला हवे. आणि तुम्ही जे त्या क्षेत्रात आहेत म्हणजे ब्रोकर म्हणा यांचा तुम्ही सल्ला घेऊन पुढे जायला हवं. लीगल टेक्निकल ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर मग तुम्ही त्यांच्याकडून सल्ला घेऊन मग ही प्रॉपर्टी घ्यावी की नाही हा डिसिजन तुम्ही घ्यायला हवा. ओके. ज्योती मॅडम, आता कुठल्या कुठल्या एरियात आपले प्रोजेक्ट्स चालू आहेत त्याच्याबद्दल थोडंसं माहिती सांगा. आता आपलं ऑल ओव्हर पुण्यामध्ये चालू आहेत जेवढेही न्यू प्रोजेक्ट्स चालू आहेत त्याच्यामध्ये आपण काम करतो. सध्या रेंटल रिसेल आपण करतो. सातारा, सांगली, कोल्हापूर आणि कोयना इथे पण आपल्या आता प्लॉटवर काम सुरू आहे. ओके. इन फ्युचर आपलं एक प्रोजेक्ट येत आहे तर त्याला थोडा वेळ आहे, बट ते आल्यावर मी सांगेलच तुम्हाला. सरप्राईज. अच्छा. ओके. याच्यावर आता आपण काम करत आहोत. जसं की मुळशी आहे, मुळशी एरियातही आपण काम करतोय 100 एकर्स प्रोजेक्टवरती. इकडे सगळे रेंटल रिसेल आणि कमर्शियल मोठे मोठे कंपनीज आहेत ज्या विदेशातून इकडे आपल्या इंडियामध्ये येणार आहेत, त्यांना इकडे आता रिक्वायरमेंट आहेत बऱ्याचशा, त्यांच्यासाठी आपण काम करतोय.
शिवाय आपण फायनान्स पण देतो सर, की आपल्याकडे जी व्यक्ती येते तर त्याला रेंट लोन हवं असेल, आपण बँकिंग सर्व्हिस पण प्रोव्हाइड करतो. वाव. म्हणजे त्यांना कुठे जायची गरज नाहीये, फक्त प्रॉपर्टी कॉस्ट ऑफ सोल्युशन. येस, फक्त प्रॉपर्टी फायनल करायचं आहे आणि बस सायनिंगचं करायचं आहे. अच्छा. आपण लोन वगैरे सगळ्या गोष्टी आपण प्रोव्हाइड करून देणार आहोत. आणि सगळीकडे आपण ह्या सर्व्हिसेस देतो ऑल ओव्हर पुण्यामध्ये. ओके. या 13 वर्षाच्या प्रवासात एखादा कस्टमरचा अनुभव किंवा मग पहिला जो कस्टमर होता ते तुमची ऑर्डर बुक झाली, तर असा काही अनुभव शेअर करू शकता? हो, एक क्लायंट आहेत, त्या मुंबईच्या आहेत. तेव्हा माझं त्यांचं टाइम मॅच होत नव्हतं. म्हणजे फर्स्ट टाइम माझं जस्ट त्यांच्याशी फोनवर बोलणं झालं होतं. तर तिकडे आणखीन दुसरे पण लोक होते की जे त्या प्रॉपर्टीसाठी स्ट्रगल करत होते की ही प्रॉपर्टी मला मिळायला हवी. पण त्यांनी त्यांचं केस माझ्याकडे दिलं आणि तेव्हा माहिती नाही की कशामुळे, पण मी त्यांना बऱ्यापैकी सगळी माहिती सांगितली, प्रोसेस काय आहे, कसं हवं आणि एंड पर्यंत. आणि आताही तो फ्लॅट आपल्याकडे आहे. तो पुण्यातच आहे, नांदेड सिटीमध्ये, तो 3 BHK. आणि त्याच्यावर आपण काम करतो. ते अजूनही एकदाच आलेले आणि भेटून गेलं, त्याच्यानंतर ते अजूनही पुण्यात आलेले नाही. पण त्यांची प्रॉपर्टी देणे घेणे, बरेचसे ओनर्स असे आहेत ज्यांनी मला पॉवर ऑफ अटर्नीज दिलेले आहेत की आम्हाला शक्य नाही होत आमच्या प्रॉपर्टीला लक्ष देणं, तर तुम्ही हे सगळं म्हणजे हँडल करा तुम्ही तुमच्या पद्धतीने. मग आपलं काम आहे की जस्ट आपण त्यांना सांगतो की हां असं हे टेनंट आलंय किंवा सेल करायचं असेल तर फक्त रेट आपण डिस्क्लोज करतो की त्याच्यानंतर ते म्हणतात तुम्ही ठरवा सगळं काही आहे ते. त्या पद्धतीने आपल्याला बरेचसे पॉवर ऑफ अटर्नी वगैरे दिले तर त्यांची कामं आपण सांभाळतो आता. ओके, व्हेरी नाईस. भविष्यात नैतिक रिअल इस्टेट एजन्सीसाठी तुमचं विजन काय आहे आणि महाराष्ट्रात विस्तार जेवी प्रोजेक्ट की नवीन सेगमेंट काय नेमकं? मी तर नैतिक रिअल इस्टेटचं मला अशा लेवलला घेऊन जायचं, फक्त महाराष्ट्रातच नाही सर, पूर्ण भारतामध्ये नैतिक रिअल इस्टेटचं नाव असायला हवं. फक्त रेंटल रिसेल किंवा सेलसाठी नाही, तर लोकांचे प्रॉब्लेम्स पण सॉल्व्ह करण्यासाठी, ज्याच्याने लोकांना फायदा होईल. आणि त्याचे आपण काही असं हे नाही की त्याचे आपण काही चार्जेस वगैरे करणार, पण फ्री ऑफ कॉस्ट आपण त्यांना हेल्प करायला नैतिक रिअल इस्टेटला मला त्या लेवलला घेऊन जायचंय की टेक्निकल लिगल अडचणी येतात रिअल इस्टेटमध्ये आणि त्या सॉल्व्ह करण्यासाठी त्यांचा कॉल फक्त नैतिक रिअल इस्टेटला यायला हवं, अशा लेवलवरती मला त्यांना घेऊन जायचंय की ज्याच्याने जे आहेत समाजामध्ये पण त्यांना लोकांनाही त्याचं मदत होईल आणि त्या पद्धतीने ते रेफर करू शकतील. की बरेचशी लोक असतात त्यांना लिगल गोष्टी काही कल्पना नसते, बरेचसे प्लॉट असे असतात की त्यांची मालकी असते, सगळं असतं, पण त्यांना वे माहिती नसतो की कोणत्या वेने आपण जायला हवं. आणि ते एवढे एज्युकेटेडही नसतात की त्यांना सगळ्या गोष्टी माहीत असतात. तर अशा लोकांपर्यंत मला प्रत्येक घरात पोचायचंय आणि त्यांचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा आहे. या उद्दिष्टाने मला नैतिक रिअल इस्टेटला पूर्ण भारतामध्ये घेऊन जायचंय. आता मला एक प्रश्न विचारायचा आहे की बऱ्याच जणांना रिअल इस्टेट बद्दल माहिती नसतं. तर कमर्शियल प्रॉपर्टी असेल किंवा फ्लॅट असेल किंवा प्लॉट असेल किंवा रिसेल प्रॉपर्टी असेल, तर ह्या सगळ्या प्रॉपर्टी घेताना ग्राहकांनी कुठली काळजी घेतली पाहिजे? त्यांनी मी जसं म्हणाले की रेराच्या रूल्स प्रमाणे तर फर्स्ट जायलाच हवं. लिगल सगळ्यात अगोदर चेक करायला हवं. सातबाऱ्यावर जो ओनर आहे तोच आहे का, साईनला तोच ओनर अवेलेबल आहे का, किंवा जर त्यांनी पॉवर ऑफ अटर्नी दिली आहे तर पॉवर ऑफ अटर्नी होल्डर कोण आहे, त्याच्यामध्ये त्यांची साईन आहे का, ओनरने त्यांना ऑथॉरिटी दिली आहे का, त्याच्यामध्ये त्यांना ती राईट्स दिल्यात की नाही. काय काय याच्यामध्ये फक्त एक्झिक्यूट करण्याचे राईट्स असतात, सेलिंगचे राईट्स नसतात, ते आहेत की नाही, त्या गोष्टी चेक करणं फार गरजेचं आहे. आणि त्यांच्यावरती त्यांच्या प्रॉपर्टीवरती कुठला बोजा आहे की नाही, काही त्यांनी कोणाला लिहून दिलाय का. बऱ्याचशा प्लॉटमध्ये असं फेस करायला मिळतं की एक प्रॉपर्टी 5 लोकांना 4 लोकांना असंही होतं सर. एकांकडून टोकन घेऊन लिहून दिलेलं असतं. मग जेव्हा तो दुसरा परचेस करतो त्यावेळेला तो फर्स्ट येतो आणि हे आता माझं आहे. सो असे इश्यूज न होण्यासाठी अगोदर ते सगळं व्हेरीफाय करणं. त्याच्यासाठी पर्याय काय, तर आपण सर्च काढून घेतो. 30 वर्षांचा सर्च रिपोर्ट काढतो, त्याच्यामध्ये सगळे डिटेल्स येऊन जातात. आणि सर्च काढल्यानंतर त्या क्लिअर प्रॉपर्टी असेल तरच त्याच्यामध्ये पुढे जावं. तर ह्या सगळ्या काळजी घ्यायला हव्यात की लिगल टीमने पुढे जावं आणि रेराप्रमाणे ज्या काही रूल्स दिलेले आहेत, बंधनं आहेत, ती फॉलो करावी. मोस्टली काय काय वेळेला होतं की
ठीक आहे ओळखीचे आहेत तर असं होणार नाही, पण तसं नाही करायला हवं. आणि तिथेच बऱ्याच वेळा घात होतो. ज्योती मॅडम, ज्यावेळेस आपले क्लायंट जे आहेत नैतिक रिअल इस्टेट एजन्सीमधून फ्लॅट किंवा प्लॉट कमर्शियल प्रॉपर्टी खरेदी करतात, तर त्यावेळेस त्यांचा अनुभव कसा असतो? त्यांचा अनुभव असा आहे सर की माझे क्लायंट्स आहेत, त्यांना आपण प्रॉपर्टी दिली स्टार्टिंगला, तर ते माझ्याकडे वॉकिंग आले होते. पण त्यांना आनंद हा झाला की या फील्डमध्ये एक लेडी आहे आणि ती सगळं हँडल करते पूर्ण ऑफिस. त्यांना तर अगोदर विश्वास नाही बसला की मी स्वतःच हँडल करते, पण माझी सर्व्हिस वगैरे पाहून ते फार खुश झाले. त्यांना जो फ्लॅट आपण दिला त्यानंतर त्यांना एक आनंद असा झाला की एक लक्ष्मीकडून आम्ही आमची लक्ष्मी घेतोय, आमची वास्तू घेतोय, तर त्यामध्ये ते फार आनंदी होते. आणि ते आताही मध्ये आधी येतात, भेटतात आणि प्रत्येक दिवाळीमध्ये ते येऊन भेटून जातात. भेटल्याशिवाय जात नाही की तुम्ही आम्हाला जो फ्लॅट दिलाय त्यामुळे आम्ही फार सुखी आहोत त्या घरामध्ये. खूप भरभराट झाली. भरभराट झाली. म्हणजे असे बरेचसे क्लायंट आहेत की ते खूप खुश आहेत. आणि मी जेव्हा सेल करते, डील करते, तेव्हा मी हा विचार नाही करत की त्याच्यामध्ये माझा फायदा किती व्हायला हवा. मी हा विचार करते की दोन्ही पार्टी खुश असायला पाहिजे. बरोबर. बायर सेलर दोघे हॅपी असतील, हॅपीली डील क्लोज करायला मला फार आवडतं. वा. त्या पद्धतीने आपण त्यांना सर्व्हिस प्रोव्हाइड करतो. मस्त. ज्योती मॅडम, साधारण ज्यावेळेस अग्रीमेंट वगैरे होतं तर त्यावेळेस क्लायंटला काही जास्त माहिती नसते, तर तुम्ही कसं ते प्रोसेस त्यांना पण सांगता आणि कशा कशा पद्धतीने ती प्रोसेस कम्प्लीट करता? जेव्हा क्लायंट येतात ते प्रॉपर्टी फायनल करतात तर ते तेव्हा कन्फ्युज असतात की कसं पुढे जायचं. तर तेव्हा आपण करतो की त्यांनाही कॉन्फिडन्स येण्यासाठी आपण स्टॅम्प पेपरवर मेन्शन करतो जी सर्व्हिसेस आपण देणार आहे, जी प्रोसेस आपण करणार आहे. ओके. फर्स्ट ऑफ ऑल आपण MOU करतो, त्याच्यामध्ये व्यवहार कितीला ठरलाय, तुम्ही टोकन अमाऊंट किती दिली आहे, त्याच्यानंतर नेक्स्ट स्टेप काय असणार, किती दिवसांनी तुम्ही दुसरं पेमेंट देणार आहात, आणि लोन आल्यानंतर अगोदर पेपर्स तुम्हाला मिळतील की अगोदर तुम्ही पेमेंट द्यायचंय, याही गोष्टी आपण त्याच्यामध्ये मेन्शन करतो. ओके. आणि त्यानुसार त्यांना MOUच्या जे काही आपण दिलेल्या स्टेप्स त्यानुसार फॉलो करून त्यांना ते आपण फुलफिल करून देतो जे पूर्ण एंड पर्यंत. त्याच्यानंतर मग दुसरी स्टेप असते की ॲग्रीमेंट टू सेल, आपण ते करण्यासाठी त्यांना हेल्प करतो. सो त्याच्यानंतर थर्ड स्टेप असते सेल डीड. अच्छा. या 3 स्टेप आपण त्यांना फुलफिल करून देतो. त्याच्यानंतर त्यांचे काही MSCB मध्ये चेंजेस असतात, नेम चेंजिंग वगैरे, याही प्रोसेस आपण सगळ्या त्यांना करून देतो. सेल झाल्यानंतर त्यांचं TDSची प्रोसेसही आपण करून देतो. गव्हर्नमेंटला TDS भरून त्याही प्रोसेस आपण त्यांना प्रोव्हाइड करतो. ओके. आणि छान आहे की त्यांना कुठे जायची गरज नाही. इव्हन बँकर पण आहेत लोनसाठी, पण आपण ते घरी येतात, जरी त्यांचे साईन घेऊन जातात, कुठे जायचं नाहीये त्यांना. फक्त प्रॉपर्टी पाहण्यासाठी एकदा आणि रजिस्ट्रेशन ऑफिसला एकदा आणि बँकेत एकदा, 3च वेळा फक्त बाहेर पडायचं. व्हेरी नाईस. या प्रोसेसने आपण त्यांचे सगळे लिगल वर्क करून देतो. खूपच छान. ज्योती मॅडम, बऱ्याच वेळेला असं होतं की क्लायंट तुमच्याकडे काही सर्व्हिसेस, व्हॅल्यू ॲड सर्व्हिसेस मागतात, तर त्यावेळेस तुम्ही कशा पद्धतीने काम करता? तेव्हा जेव्हा क्लायंटला रिक्वायरमेंट आहे, आपल्याला जेव्हा कॉल करतात, तर या सगळ्या सर्व्हिसेस आपणच प्रोव्हाइड करतो. बरं. ऑलमोस्ट आपल्याकडे सगळी टीम आहे, सो आपण टीम वाईज कामं डिवाइड करतो आणि त्यांना त्या सर्व्हिसेस देतो. ओके. जसं की आता क्लायंट्स आहेत, त्यांना फ्लॅट दिल्यानंतर किंवा प्लॉट घेतल्यानंतर बऱ्याचदा असं होतं की त्यांना छोट्या छोट्या गोष्टींचं नीड असतं की त्यांना त्याचं आयडिया नसतं की कोणाशी कनेक्ट व्हायला हवं. आपल्याकडून त्यांनी फ्लॅट घेतलेला असतो, मग छोट्या मोठ्या गोष्टी असतात, इलेक्ट्रिकल वर्क म्हणा, त्यांना घरामध्ये काही फॅनचं प्रॉब्लेम झालं, इलेक्ट्रिसिटी प्रॉब्लेम झालं, वॉटरचं झालं, कलर झालं, आणि इंटेरियरचं वगैरे POP काही जरी झालं तर ते कॉल करतात. तर तेव्हा आपण त्या ॲडिशनल त्यांना त्या सेवा आपण प्रोव्हाइड करतो. बऱ्याचदा असं होतं की त्यांच्या घरी जे असतात, घरचे कोणी नसतात, सिनियर सिटीजन असतात, आपण स्वतः तिकडे जाऊन त्यांचे ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करून इलेक्ट्रिशियनला घेऊन जाऊन ते सॉल्व्ह करून देतो. त्यामुळे ते क्लायंट फार हॅपी असतात की सगळी कामं झाल्यानंतर आपण त्यांना पुन्हा रिकनेक्ट. सर्व्हिस हे फ्लॅट आहे आणि ते आउट ऑफ इंडिया राहतात आणि त्यांना तो फ्लॅट रेंटवर द्यायचा आहे, मग दाखवण्याचं काम वगैरे, तर मग तिथे आपण कसं नैतिक रिअल इस्टेट कसं काम करते? ते तर आपण रेंटल वगैरे ते देतोच, पण मेन
हे असतं की ऑनलाईन अग्रीमेंट करण्यासाठी हम्म. ते फिजिकली अवेलेबल इकडे होऊ नाही शकत. मग त्याला सोल्युशन काय? सोल्युशन हेच आहे की तर आपण ऑनलाईन मग आपण पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये ती सर्व्हिस प्रोव्हाइड करतो नैतिक रिअल इस्टेट थ्रू. ही तिकडचे जे लोक आहेत त्यांच्याशी आपले टाईप आहे, त्यांच्याकडे तिकडे जातं. मध्ये आपलं एक होतं केस की चेन्नईमध्ये माझे एक ओनर राहतात, हां तर त्यांच्या घरी जाऊन त्यांनी ते बायोमेट्रिक केलं आणि टोकन नंबर पासवर्ड आपण देतो इथून, ते मग आपल्याला पुन्हा ते सेव्ह करून आपण इकडूनच सगळी प्रोसेस करतो पुण्यामधूनच. आणि ती सर्व्हिस आपण ऑल ओव्हर इंडियामध्ये सगळीकडे प्रोव्हाइड करतो. म्हणजे ऑनलाईन मुळे इतकं सोपं झालं आहे. इतकं सोपं झालं. आणि हे जर US मध्ये असेल तर तिथून पण ते ऑनलाईन तिथूनही होऊ शकतं. रेंट अग्रीमेंट. वाव, किती छान. त्यामुळे आता ते हेडॅक राहिलं नाही की त्याच्यासाठी पर्सनली त्यांना यावंच लागेल असं नाहीये. हा, ऑनलाईन मुळे इतकं ते सोपं करून सोपं ठेवलेलं झालेलं आहे. आहे. येस. ओके, खूपच छान. ज्योती मॅडम, पुढे काही मी आता प्रश्न विचारणार आहे ज्याचं उत्तर तुम्हाला एका शब्दात द्यायचं आहे. तर तुमच्यासाठी रिअल इस्टेट म्हणजे काय? माझ्यासाठी रिअल इस्टेट म्हणजे एक प्लॅटिनम सीडी आहे सर. यशस्वी डीलचं सिक्रेट? तर चिकाटी आणि मनापासूनचे प्रयत्न आणि भरपूर मेहनत. ग्राहकांचा विश्वास जिंकण्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट? त्यांचं फर्स्ट की त्यांचे प्रॉब्लेम्स काय आहेत ते समजून घेणे, त्यांच्या गरजा काय आहेत त्या समजून घेणे आणि ते फुलफिल करणे, हे इम्पॉर्टंट आहे. व्हेरी नाईस. ज्योती मॅडम, तुम्ही आज एक यशस्वी उद्योजका झालेला आहेत. एक नोकरी सोडली, चाकोरी सोडली आणि आज एक व्यवसाय स्थापन केला आणि आज यशस्वी उद्योजिका तुम्ही झाल्या. 13 वर्षाचा हा खडतर प्रवास तुम्ही हे केला. तर महाराष्ट्रातील सर्व तुम्ही आपल्या भगिनींना काय सल्ला द्याल उद्योजकतेविषयी? महिलांनी महत्वाकांक्षी असायला हवं आणि प्रयत्न करायला हवेत. खूप कष्ट की कोणतेही काम करता मध्येच ते न सोडून देता ते पूर्ण करावं. कारण कोणत्याही फील्डमध्ये महिला सगळ्यात पुढे जाऊ शकते. फक्त आणि फक्त आपले कष्ट आणि प्रामाणिक कष्ट आणि प्रयत्नाने ती कोणत्याही फील्डमध्ये टॉप लेवलवर जाऊन काम करू शकते. असं मला महिलांसाठी एक हे सांगायचं होतं. थँक्यू. ज्योती मॅडम, तुम्ही वेळात वेळ काढून आज कोचकर अंबानी शोला आलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. तुम्ही दिलेली माहिती, अनुभव आणि मार्गदर्शन प्रत्येक प्रॉपर्टी बायर आणि इन्व्हेस्टरसाठी खूप उपयुक्त आहे. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि आफ्टर सेल सपोर्ट यामुळे तुमचा ब्रँड हा वेगळाच ठरतो. शेवटी आमच्या श्रोत्यांना तुमचा खास संदेश, फायनल मेसेज जो आहे, बाईंग प्रॉपर्टी विथ जेन्युइन ट्रस्ट अँड ईज ऑफ ट्रान्झॅक्शन. खूप सुंदर आणि मिनिंगफुल संदेश हा या ठिकाणी आज दिलेला आहे. आणि मित्रांनो, असेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि आपण भेटूया नवीन उत्साहासह, नवीन गेस्टसह, नवीन एनर्जीसह, एक नवीन गेस्टसह. तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि तुमच्या कुटुंबाची. भेटूया आपण पुढच्या भागात.